हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळ सकाळ आज एवढ्या लवकर उठलोय कारण आईनं उठवलंय. थंडी सुरू झाली म्हणून सगळ्यांना आईनं आज लवकर उठवलंय आणि आता उठवून बिचाऱ्या पोरीला काम लावले. हो काम लावले बघा, भाजी निवडायचं काम लावलं. अरे ह्यात काय मटण बिटन आहे का? काय मटण आहे का? नाही. काळ्या पिशवीत मटण का आहे? अरे देवा, सफरचंद आहे की त्यात. बघा माझा काही दोष नाही, माझी काही चूक नाही. कारण काय माहिती आहे का, काळ्या कागदामध्ये सगळी लोक मटण आणते त्यामुळे मला वाटलं मटण आहे का, पण निघालंय सफरचंद. काय चांगलं आहे. किती रुपयाला आणले? 50 रुपयाला. चला घेवड्याची भाजी 50 रुपयाला किलो, अर्धा किलो. 50 रुपयाला अर्धा किलो सफरचंद. चहा पिली का? चहा आता पिती. बसली आता मायाली की बसली आता. गप्पा मारतच नाही, अजिबात गप्पा मारत नाही आमची एवढा. चला आजची तर सुरुवात झालेली आहे. वा कांबळे ताई वा, सकाळ सकाळ आज सफरचंद. वा रे वा. हा बिस्किट आठवडाभर एवढे बिस्किट खाल्ले ती ना, तुम्हाला तर माहिती आहे. लोकांना वाटायचं फक्त बिस्किटच राहील का काय घरात, पण भरताच तेवढं तर काय करायचं, 2-2 डझन. चला आम्हाला पण द्या गिराव, द्या गिराव खायला. हे एवढं बसवलं म्हणजे होते. आले तिथे का आता बघू आज बसवते ती का नाही ते काय म्हणते. चांगला दिसायला लागला का नाही रस्ता आता, लांब पत्र घ्यायला तिकडं. ए आहे ते फेवर ब्लॉकवाले आलते का नाही, मला वाटलं आपलाच पाहुणा आहे काय की. ते पहिलं पोरं घालतं कांबळे काय. हां बस, हां बसवतो म्हणलं आता तेवढं. किती दही घेतले कांबळे, पातीला भरली. थंडीचं दही खाऊ नये खरं, खोकला लागते. ए वा घे अजून भाकर, भाकर घे भाकर. भाकर घे, दे तिला अजून दही खाली. तो अभी पानी पी के काम चालू करेंगे भैया. इनको कल बोला था इधर बिठाओ जा रहा, वो ऐसेच पुढंच गेले, वो पुढंच गेले. किसकी शादी थी? किसकी शादी थी? कुठं जेवण केलं का? मग चांगलं होतं का खायला? काय काय होतं? खाणं नाही लिहा. चला फायनली आपली इथं आता बसवायचं चालू आहे आणि एवढं बसवलं म्हणजे चांगलं दिसतंय है ना भैया. ये इतना होगा तो बहुत अच्छा दिखेगा. जे आपका नाम? पप्पू मंडल, यूपी बिहार बराबर ना? कलकत्ता पश्चिम बंगाल. ये स्टाइल उधर यूपी बिहार का चाहिए. कामगारांना चहा आणलाय कांबळी आणि कामगार कुठे गेली ती? तिकडे गेली ती कामगार. चला फायनली रस्ता तयार होते. परशा बसवायचं काम चालू आहे. माझ्या घरच्यांना किती आनंद झाला, सगळे केविलवाणी बसून बघायला लागले ते. नानीला लय आनंद झालाय कारण गणपती बसवायला चांगला आहे. पुढल्या वर्षी मस्तपैकी गणपती बसणार आहे. काय बघत बसली केव्हा? बस बस, रस्ता चांगला व्हायला लागलाय. बस चांगली दिसते बघ. शाळेत जेवण केलं का? दही खाल्लंय का? दही खाल्ले? खोकला बिकला लागला की सांग मग. हा काय लोक म्हणतली बहीण भावाचं चहा पिणं आहे का पिढा काय? मित्रांनो आमच्या घरात जरा चहाचं प्रमाण जास्तच असतं. काय 15 किलो साखर असते महिन्याला, म्हणून कांबळेताई काय करते, सारखा चहा असते. कोण आलं की चहा. मी खरं सांगतो बरं का, चहा पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही, पण ती मला काय करते, बळबळ चहा देते आणि मग ती प्यावंच लागते का नाही कांबळे. जेवणात बघा मस्तपैकी घेवडीची शेंग, दही आणि तोंडी लावायला लावलो आहे. या जेवायला आता आम्ही जेवण करणार आहे आणि अर्जंट राहणार जाणार आहे. बघू आज ट्रॅक्टर येणार म्हणलाय, तिथे गेल्यावरच कळलं. आता जेवण घेतो. चला आता आपलं जेवण झालेलं आहे आणि एवढ्या उन्हामध्ये आता रानात जावं लागतं. अचानक काय रानातली कामं म्हणले की अशीच असते ते. जेवण झालं आता पोट भरून. काय कुठं वाटतंय? दिवसाची लाईट आहे, पाणी आहे, चालू करतोय. दिवसाची लाईट आहे आज काय असू दे. चला आता आई मी रानाकडे निघतो. जवळजवळ एवढा रस्ता पूर्ण झालेला आहे. जरा थोडा पट्टा राहिला आहे, हे पण बसवून घेतलेली त्या तिकडून आणायला लागले ते.
आणि आता मी काय करतो, आता जातो रानात जरा चक्कर मारणे. एवढं ऊन तावलंय ना, एवढ्या उन्हात चालावं लागतं. चला आता रानात जवळजवळ पोचलेलंच आहे. तर मित्रांनो फायनली ट्रॅक्टर आलेला आहे. चला. मला वाटलं ट्रॅक्टरवाला दुसराच कोण आहे काय की, पण ते आपला मित्रच निघाला. मित्र छोटासा ट्रॅक्टर आहे. बघू आता कसं रोटरते ते. आता काय झालं माहित आहे का, ट्रॅक्टर चालू होता रोटरायला, पण त्यानं काही जास्त माती निघाला. त्याच्यामुळे आता लहान ट्रॅक्टर जे आहे ना बंद करावं लागला आणि आता मोठं ट्रॅक्टरसाठी विचारलंय. बघू आता मोठा ट्रॅक्टर आला तर ठीक. पाणी चालू आहे बघा. मित्राचा ट्रॅक्टर आहे. आता काय रोटर जमाना. मग मित्राला म्हणलं जरा आपल्याला जरा ट्रॅक्टर शिकव बाबा, कसं चालू करायचं आपण बघूया ट्रॅक्टर कसं चालू होते ते. काय काय करावं लागतं आता. डायरेक्ट चावी चालू केली, त्याच्यानंतर घेर टाकायचा आणि घेर टाकले की पाठीमागे रोटर घेर चालू करणे आणि हे ट्रॅक्टर चालू झाला. ओके, असा रोटर चालू होते. चालू झाला बा. चला रानातनं बाहेर निघलो आणि माळावर आलो. त्या दिवशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल पहिलं, पाण्याअभावी बघा तुरींचं काय झालेलं आहे, किती वाळून गेले त्या. आता चालत चालत मला आई पाठी मागत आहे. चालत चालत तुम्हाला सांगतो 1.5 किलोमीटर चालत जावं लागतं घरी. आमच्या पाटकुलगावच्या टाक्या बघा, टाक्या केवढ्या मोठ्या त्या. रानातनं घरी येताना लई दिवस झालं म्हटलं टाके दाखव. आज फायनली दाखवतो. आणि खास करून 2 टाके, त्या 2 एक सोडून 2 टाके. एवढी मोठी टाकी, पाण्याची व्यवस्था बघा काय. तिकडं मीटर आहे, पाईपलाईन आहे आणि इकडे एक टाकी आहे, पण ती चालू आहे का नाही मला माहीत नाही. पण ही टाकी लई मोठी आहे बघा कसं आहे. चालू आहे की, चालूच आहे की, अजून चालू आहे काय, चालूच आहे. चला फायनली आपला रस्ता तयार झालेला आहे. चला चहाचा चहा आलेला आहे. तर मित्रांनो संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत आणि आई आणि कांबळीताईनं हे काय भरडून आणलंय मला काय माहित नाही. काय भरडलेलं आहे ही आहे उडदाची डाळ. उडदाची डाळ बघा मित्रांनो, किती चांगले भरडून दिलेली आहे. मोठ्या गिरणीत भरडली का बारक्या गिरणीत भरडली? मोठ्या गिरणीमध्ये उडदाची डाळ भरडलेली आहे. आता हे डब्यात भरून ठेवणार ना. ओके. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय बाय, जय महाराष्ट्र.